नेमका घटनाक्रम असा आहे याच्यामध्ये, की आम्ही 8 तारखेला रात्रीच्याला मी आणि माझी बायको 7 वाजता तिला भेटायला आलो होतो. आणि 7 वाजता भेटायला आल्यावरती मी आणि माझी बायको तिला बोलत होतो, की "तू आमच्याबरोबर बाहेर चल. तू झोपली आज दिवसभर, आराम पण केलायस, बाहेर चल." माझी लेक म्हणत होती, की "मला अजिबात यायची इच्छा नाही आहे आणि मला झोप खूप येते. मला झोप खूप येते." मग झोप का येते? ठीक आहे, झोप येते तर माझ्या बायकोने सांगितलं, की "झोप येते ना? ठीक आहे, झोप तू मग." मग आम्ही दोघं जातो. कारण मूल बोलतं झोप येते म्हटल्यावरती आई-वडील त्यांना काय प्रेशर करणार? मग झोप बाबा तू. तर मग आम्ही दोघं बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर त्या दिवशी मॅच होती फायनलची. आम्ही बाहेर गेलो, आम्ही खाल्लं आणि तिथून माझ्या बायकोनी तिला मेसेज केला, की "तुला मी बाहेरून काय खायला आणू का?" ते लिहिल्यावरती तिने मेसेजमध्ये लिहिलं, "नो, नको आणू." आणि ती वेळ होती रात्री 10ची. आम्ही घरी आलो. लाईट घरची चालू होती. तिला विचारलं, "तू जेवली का?" आतून आवाज आला, "हो." एवढाच आवाज आला. मग आम्ही गेलो आम्ही झोपलो. पण रात्रभर लाईट चालू होती. मी सुसूला उठलो. 2 वाजले तरी लाईट का चालू आहे? पण म्हटलं ती काहीतरी काम करत असेल म्हणून तिला डिस्टर्ब नाही केलं. सकाळी माझ्या बायकोने टिफिन बनवले आणि माझी बायको शाळेत निघून गेली. पण रात्री 10ला सकाळी 10ला लेक माझी उठत नाही. हे बघून मी घाबरलो होतो. मी आलो, दरवाजा पहिला ठोकला, चिडून ठोकला, "उघड दरवाजा. काय चाललंय? किती वेळ झोपणार तू?" पण 2-3 वेळा जोरात ठोकल्यावरती दरवाजा उघडला जात नव्हता. तर मग मी खूप दचकलो होतो आणि मग शेवटी ताकद लावून खूप ताकदीनं तो दरवाजाला धक्का देऊन मी आतमध्ये आलो आणि मी बघितलं काय तर माझी लेक पूर्णतः पंख्याला लटकलेली आहे. तिचा जीव गेलेला आहे. हे बघून ज्या लेकराला मी माझ्या हातावरती खेळवलं आणि ते पंख्याला लटकलेलं आहे, हे पाहून माझा जीव पूर्णतः पिळवटला होता. माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आलेला होता. मी बाहेर गेलो, एक ग्लास पाणी प्यालो, स्वतःला शांत केलं आणि पहिला पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी पोलीस जो 100 नंबरला फिरवल्यानंतर अर्धा पाऊण तासानंतर पोलिसांनी ती सुरीनं दूर कापली, तिला खाली झोपवलं, चादरीत लपेटलं आणि लपेटून तिला घेऊन ते अच्छा. सान हॉस्पिटलला गेले आणि सान हॉस्पिटलला डॉक्टरने तिला डेथ घोषित केलं. हा जो घटनाक्रम आहे, यामागे ज्यावेळी पोलिसांनी याची एन्क्वायरी केली, ज्यावेळी आम्ही पोलिसांकडे गेलो, ह्याच्या मागची गोष्ट अशी आहे, की हे घडलं कसं? तर याच्या मागचं हे आहे, की 15 दिवस आधी माझी लेक रडत होती घरात. तर मी आणि माझ्या बायकोनी तिला विचारलं, की "तू रडते कशासाठी?" माझ्या लेकीला 24-24.5 वर्षामध्ये मी साधा स्पर्श पण केला नाही. कधी ओरडलो नाही आम्ही. पूर्णतः मुक्तता जीवन माझी लेक जगत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये माझी लेक रडली का? तर माझ्या लेकीने सांगितलं, "डॉक्टर बांगा, मुंबई सेंट्रल डेंटल हॉस्पिटलचा जो एच-ओ-डी आहे, त्याच्याबरोबर माझी लेक मागच्या 5 वर्षापासून काम करते. आणि ती ती माझा जो डॉक्टर बांगा आहे, तो तिला सतत टॉर्चर करतो. काहीतरी वाईट बोलतो. ती माझ्या मोठ्या लेकीला फोन करून ही पण बोलली, की "तुला लग्न करायची काय गरज आहे?" कारण त्याच्या मागे त्यांचा सल्ला बरोबर दिसत नव्हता. पण ठीक आहे, पण बांगा मग मी आणि माझी बायको बोललो. म्हणजे कुणी तर माझ्या बायकोने, तुला लग्न करायची काय गरज आहे? लग्न न करता पण मुली राहतात." अर्थात हे बांगानी बोलणं शोभा देत नाही. आई-वडिलांनी आम्ही सल्ला चुकीचं नव्हता म्हणालाय. मागितला. तो स्तुतीला म्हणाला होता. बरोबर. ओके. पण आम्ही आई-वडिलांनी त्यांना सल्ला नव्हता मागितला. हं. आता गमतीचा भाग असा आहे याच्यातला जो मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे तो. आम्ही तिला समजावून सांगितलं, की कुठल्याही परिस्थितीमध्ये तू बांगाला घाबरायची गरज नाही. ती मेडिकल सेक्टरमध्ये असल्यामुळं ती म्हणाली, की "तो माझं कधीही करिअर खराब करू शकतो." या भीतीपोटी या भीतीपोटी माझी लेक त्याच्यावर काम करत राहिली आणि त्याचं हे त्याचं जे पुढं घटनाक्रम असा झाला, की तिने जो फास लावून घेतला. हं. फक्त एवढीच आमची अडचण अशी होती, की ती एकदा आमच्याशी बोलली असती. पण तिने का लावून घेतला फास? अर्थात ह्याच्यामध्ये जो एफ-आर रिपोर्ट बनला, ज्यावेळी आम्ही 9 मार्चला सकाळी दरवाजा तोडून आतमध्ये गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यावेळी जो ए-डी-आर बनला, त्या ए-डी-आरमध्ये आम्ही बांगांचं नाव पोलिसांना जबरदस्ती टाकायला लावलं. पोलीस म्हणत होते, की आम्ही नाव टाकणार नाही, पण आम्ही दबाव बनवल्यावरती त्यांनी नाव पावडे सर आले. ते माझ्याशी बोलले. ते म्हणाले, की सुसाईड नोटमध्ये 3 वेळा माय डिअर फुझेल खान असं लिहिलेलं आहे. त्या मुलाचं नाव आहे, 31 वर्षाचा तो मुलगा आहे, पेशाने ॲडव्होकेट आहे. तो म्हणाला, म्हणजे त्याचं नाव 3 वेळा आहे, कारण ते आम्हाला पोलीस असं सांगत होते, की तुमच्या लेकीचं त्याच्यावरती खूप प्रेम होतं. तुमची लेक मनाने त्याच्यामध्ये खूप गुंतलेली होती आणि ज्यावेळी
माझ्या लेकीनं फुझेल खानला हे सांगितलं की आता आपण लग्न करूया. त्यावेळी तू म्हणाला की माझ्या घरी जाऊया. घरच्यांनी घरच्यांनी फुझेल खानबरोबर जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तू हिच्यापेक्षा 10 वर्षांनी जवळजवळ 8-10 वर्षांनी मोठा आहेस आणि ही लहान आहे. आणि अंडरलाईन करणारी गोष्ट अशी की ती धर्मानं हिंदू आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये जर तू हे काम केलंस तर आमचं जगणं इथं कठीण होईल, या देशात राहणं कठीण होईल. तर हे तू काय करू नको. ही गोष्ट माझ्या लेकीला जेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुझ्याशी लग्न आता करू शकत नाही, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, माझी लेक खूप मनाने तुटली होती. त्या दरम्यान तिला एक मुलगा आणखी भेटला, ज्या मुलाचा पहिलाच ब्रेकअप झाला होता. मग त्या दोघांनी अंडरस्टँडिंग बनवली. ही अंडरस्टँडिंग बनवली की तुम तुम्हारा पास्ट बोलो, हम भी अपना, मैं भी मेरा पास्ट बोलती हूँ और विल गो टुगेदर. पण प्रश्न असा की जेव्हा ह्या दोघांचे चांगलं चालायला लागलं त्यावेळी दोन दोन हिस्सेमध्ये आले. एका बाजूनं बांगाचा टॉर्चर चालू होता आणि दुसऱ्या बाजूनं फुझेलनी तिला टॉर्चर केलं आहे याच्यातली की एका बाजूनं फुझेल तिला टॉर्चर करत होता, दुसऱ्या बाजूनं बांगा टॉर्चर. त्याचं कारणच हे की म्हणून ॲक्च्युअल ती खूप हर्ट झाली आणि स्वतःला तिने संपवून कारण बांगांचा उल्लेख असा आला आहे हे ज्यावेळी आम्हाला रात्री 9 मार्चला रात्री 10च्या दरम्यान 10-10:30ला पावडे साहेबांनी येऊन सांगितलं सुसाईड नोट ही बघा ओरिजिनल आणि त्याचा अर्थ हा निघतो. तुमच्या मुलीचं इंग्रजी तुम्हाला कळेल का हे तुम्ही वाचा किंवा मी वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल बघा. आणि त्यावेळी आम्हाला ते कळलं. तोपर्यंत आम्हाला मी वडील म्हणून आणि माझी बायको आई म्हणून फुझेलचं नाव माहीत नव्हतं. ओके. माहीत नव्हतं पण आता हे माहीत नव्हतं